तर पवारांनी ठाकरेंशिवाय मार्ग नाही असं शहांना देखील वाटतं, असं वक्तव्य केलंय सुप्रिया सुळेंनी। शहांच्या ठाकरे पवारांवरील वक्तव्यावर सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य, शहांचं भाजप बैठकीत हे वक्तव्य होतं। तर उद्धव ठाकरेंनी नाही तर शहांनी धोका दिला असं संजय राऊतांनी म्हटलंय। तुम्ही धोका दिला, त्याचा हिशोब लोकसभेत आम्ही चुकता केला, असं देखील राऊत म्हणाले। अमित शहा नागपुरात होते, बैठक घेतली, ज्यामध्ये ते म्हटले की आपल्याला शरद पवारांना रोखायचं आहे आणि आपलं तेच लक्ष असणार आहे असं कार्यकर्त्यांना खूप विनम्रपणे म्हणते की त्यांनाही असं वाटतं की पवार ठाकरेंशिवाय दुसरा काही मार्ग नाही, त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला काय पाहिजे। रामकृष्ण हरी यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेनेला। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली, जे शब्द दिले घेतले, त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर ह्याच अमित शहाजींनी केली, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला। त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको।